अहो ते काकड्या एवढ्या छोट्या कशा काय? आताच बारसं झालं त्यांचं, पाळण्यातूनच आणलं तोंडली आहे ती, तोंडली काकड्या नाही त्या. व्हॉट एव्हर. नुसता कपड्याचा खर्च आहे बघा, बाकी काय. डॉक्टर साहेब तुम्हाला मला एलिमिनेटच करायचं होतं तर डायरेक्ट फोन करायचा, हिंगजवाडीहून तिकीट काढून इथं आलोय मी. स्टेजवर फाशी द्यायचं काम करता हो. ते कॅप्सिकमचं सांगा ना तुम्ही, म्हणजे भाज्या विकताय ना. कॅप्सिकम काय काय म्हणता काय तुम्ही? ते मराठीत नाही का आपण ते म्हणतो असं काय, हा ढोबळ मनाने. अहो ती ढबू मिरची होय, ढबू मिरची आहे की मग असं म्हणा की. आहे की. कशी दिली? 15ला पाव मॅडम. एवढी महाग? अहो मागापासून 50 रुपयात नुसतं चिंगमचा गाळा की. म्हणजे जी चावून थुकायचंय त्याला 50-50 रुपये द्यायचा, आणि जी गिळायचंय त्याला 5 रुपयाचं बघता होईल. ते जाऊ देत. तुम्ही द्या मला पावशेर. हा, होई शपथ, पांढरा मुळा. सकाळीच धुलाय निर्म्यानं, त्याला काळा पडला होता. अहो बाई पांढराच असतो मुळा. कसा दिला? 20 रुपयाला 4 मॅडम, 20 रुपयाला 4. हे बघा 10ला 4 द्या तुम्ही. परवडत नाही मॅडम, खरीद नाही मॅडम. नाही नाही, तुम्ही 10ला 4. एक मिनिट मला फोन आलाय. अहो मॅडम. हाय अगं धनु, अगं हॅपी बर्थडे डार्लिंग. तुझ्यासाठी ना मी ऑनलाईन मोबाईल कवर बुक केलंय. 1200 रुपयाला एक. या 3600 फॉर 3. वन सेक का, वन सेक. 15 रुपये तरी द्या मॅडम. नाही नाही, हे बघा तुम्ही मला ते 10ला 4च द्या. तुम्ही फार महाग विकताय. हॅलो, हा मी तुला नंतर फोन करते. पार्टीला भेटूया. किती महाग आहे. माझ्या समोर ऑनलाईन घासाघीस केली ना का ना, 1200 रुपयात नुसतं त्या मोबाईलचं कव्हर घेतलंय. हा म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला फक्त घासाघीस करायची. मग ऑनलाईन गोष्टी सगळ्या घरी येतात ना. हे असं काही घ्यायला जायचं म्हणजे तिकडे चालत जावं लागतं. मग घ्या की मग. किती झाले? 450 रुपये झाले. 450. ओके, मग राऊंड फिगर करून 100. किती? 100. माझी आई म्हणते की बार्गेनिंग जमलं पाहिजे. अहो तुमच्या आईचं बरोबर आहे हो, बार्गेनिंग जमली पाहिजे. पण तुम्हाला बार्गेनिंग मधला आणि डाएट मधला फरक कळते का? वजन कमी केल्यासारखं बका भाज्याचा भाव कमी करावा तुम्ही डाएट. बरं ठीक आहे, तुमचं नाही माझं नाही. एक मिनिट. नाही मॅडम परवडत नाही. हे घ्या, हे 150 रुपये. 150 रुपये. हॅलो मम्मा, मी ना पिझ्झासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या घेतल्यात. दुधी भोपळा, श्रावणी घेवडा, वांगी. काय याग काय शी, आधी नाही का सांगायचं? ओ दादा, या सगळ्या भाज्या परत घ्या ना, मला नकोय. अहो मॅडम हे का ऑनलाईन आहे का? एकदा इकलं पोट आहे आमचं त्याच्यावर, माघार घेत ना आम्ही. मग मी काय करू आता? आता काय करा, तुम्हीच मला इकात आहे भाजी. चालेल ठीक आहे, 150 रुपये. 150 रुपये द्या. 50 रुपये. अहो मी तुम्हाला मगाशी 150 रुपये दिले, 50 रुपये का? 40 नाही, तुम्ही कमी करताय. हे नाही बरोबर नाही. 150 रुपये काय म्हणलं? राऊंड फिगर का नाही? 25 रुपये सगळं गुतच घेतो. द्या 25 रुपये. 25 रुपये? ओके, चेष्टा आहे का? भाजी आहे ही. अहो तीच म्हणायचं आम्हाला बी, चेष्टा नाही हो, भाजी आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात का ना 500 रुपयाची नोट बी उगवली ना तर तुमच्यासारखी लोक त्याला 200 रुपयाला मागतात. घ्या तुमचा 150 रुपये. काय पाहिजे ती घ्या. तुमच्यासारखा खिस्सा भरायचा धंदा नाही माझा. शेतकरी आम्ही जगाचा पोशिंदा, पोट भरायचा धंदा आहे माझा. क्या बात है. आज तुम्हाला दोघांना एका वेगळ्या लुकमध्ये आम्ही बघतोय. मुजमिल तर फारच वेगळा दिसतोय आज एक कॅरेक्टरमध्ये. डॉक्टरपासून सुरुवात करूया. डॉक्टर, काय वाटलं तुला? मस्त. तुमचा विषय फारच म्हणजे गंभीर होता खरं तर. तो विनोदी माध्यमातून तुम्ही मांडलात, पण ती खरी परिस्थिती आहे. आणि उगाच एका बाजूला आपण सगळ्याच जणांनी म्हणायचं की मालाला भाव मिळाला पाहिजे, मालाला भाव मिळाला पाहिजे. समजा त्या सगळ्या प्रोसेस, सिस्टीममधली प्रोसेस असेल, भाव मिळणं. आपण किती भाव देतो, इथून सुरुवात आहे आपली सुद्धा. ती त्याची कला आहे. बरोबर. तो त्याचा व्यवसाय, त्याला ते मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्यापासून सुरुवात आपण खरं तर करायला पाहिजे. मस्त केलं, मला आवडलं. त्यात मला महत्त्वाचं म्हणजे जो ॲक्ट आपल्याला सांगून जातो की तोंडावाटे जे टाकायचे आहे त्याला तुम्ही किंमत देता आणि जे शरीराला उपयोगी आहे त्याची किंमत नाही होत. तर हे खूप महत्त्वाचं वाक्य होतं आणि ते लोकांना खूप आवडेल. सो आता काय? Yes. कष्टाचं फळ. कष्ट तर केलेलं आहे, फळ मिळणारच आहे आणि कष्टाचं फळ तराट देतील. माझ्या दोघांनाही सफरचंद मिळालेला आहे.
आणि डॉक्टर तू काय देणार? माझ्याकडून पण दोघांना 9. वा 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 जबरदस्त. बस आपण पण ठरवलं, आपण पण बिझनेस करणार. हा, तू काय बिझनेस करणार? मी काही बिझनेस करू शकतो, टॅलेंट आहे आपल्यात. काय नाही करू शकत तू. आपण काय पण सेल करू शकतो, काय पण. म्हणजे काय? काय म्हणजे हा तुझा फोन आहे, हा, हा केवढ्याला आहे? 1,00,000. हे 2,000. हा तुझा 2,000चा फोन हा. आहे, मी तुला 5,000ला विकून दाखवू शकतो. शक्यच नाही. बघायचंय तुला? दाखव. कला बघ आपल्या हातातली. फोन काय ओपन करून दे. नाही घे. हा एक जबरदस्त फोन आहे. हा आता तू हा 2,000चा फोन 5,000ला घेतो की नाही सांग? नाही घेणार. नाही घेणार का घेऊ? नाहीतर मग याचे व्हॉट्सअप मधले सगळे स्क्रीनशॉट मी तुझ्या बायकोला पाठवेल. असं सगळं तुझं चॅटिंग मी तुझ्या बायकोला पाठवेल. असं नको करू. बोल. ऐक असं प्लीज प्लीज नको नको करू. 5,000ला घेतो की नाही? अरे नाही 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 5. 7,000 रुपये. अरे ऐक ना, असं नको ना करू. काय करू? 10,000 रुपये. ऐक ना. हॅलो ममता वहिनी. अरे पैसे घे ना, हे घे ना, हे आहेत ना. सिंपल आहे, घे चल तुझा फोन. तर मंडळी, आजच्या भागात आपण एका जोडीला भेटलेलो आहोत आणि उद्याच्या भागात आपण आणखीन एका जोडीचा परफॉर्मन्स बघणार आहोत. पाहायला विसरू नका. चला हवा योद्या, होऊ दे व्हायरल. क्रिन्स केल्यानंतर जो एक दरारा निर्माण झालाय त्याचा तोटा झाला का बाहेर फिरताना आता होतो? घाबरतात लोक? घाबरत नाहीत, पण ते ओळखले की मी सांगतो माझा मोठा भाऊ आहे म्हणून. माणसं खूप त्रास देतात. हो. हा, मग असं वेळ आम्हाला वगैरे चाललं की माणसं पळत येतात. मग तुम्ही सूरज पवार आहे, सूरज पवार. मी म्हणलं मी नाही आहोत, माझा मोठा भाऊ आहे, मी सतीश पवार आणि तू सूरज पवार. सतीश पवार. हा, असं आता हे कळलं सगळ्यांना. सतीश पवार तू सूरज पवार आहे असं म्हणणार लोक आता. आता दुसरं नाव ठेवू. आता काहीतरी वेगळं काम तिळे होतं म्हणायचं आम्ही. वा वा, पण मस्त. अरबाज आता तुझ्याकडे येणार आहे. अरबाज मला फार भारी वाटतो, कारण ते तुमचं सैराटच्या नावानं चांगलं लागतं. त्याच्यात तुझी ती मुलाखत आहे की तू कसा काय त्यांच्याकडे जायचास ऑडिशनला आणि ते कसे तुला रिजेक्ट करायचे. आधी त्यांच्या मागे लागायचो, सांगायचो की मला काम करायचं आहे असं तसं. होईल का नाही माहिती नव्हतं, पण मला करायचं होतं की मी आधी पाहिलं होतं ना की पिस्तुल्याची मिरवणूक, फॅन्ड्रीची मिरवणूक. मला बी वाटायचं की यार कधीतरी त्या गाडीत आपण पण असायला पाहिजे. आणि त्या गोष्टीच्या मागे लागलेलो. आणि मी खूप वेळा अण्णाला सांगायचो की मला काम करायचं आहे. आणि एकदा अण्णा आले ते गावी, मग त्यावेळेस अण्णाला मी म्हणलं की मला काम करायचं आहे. अण्णा म्हणले आधी अभ्यास कर, नंतर बघू काय असेल ते. अरे पण आता काय फरक पडला मग आयुष्यात? किती फरक पडला सैराट नंतर? आज काय अनुभव येतो? सगळंच म्हणजे पहिलं जसं होतं त्यापेक्षा खूपच सगळं चेंज झालं आहे. आधी फिरायचो, हे करायचो सगळ्या गोष्टी. आता तसं काय करता येत नाही. आधी म्हणजे काय उल्लड म्हणता येईल कसंही काही गोष्टी करायचो, पण ते आता त्या गोष्टी करता येत नाहीत. आणि मजा पण येते ह्या गोष्टीची की आपल्याला काहीतरी वेगळं आयुष्य जगायला मिळतं आहे. आणि ते सरांमुळे, अन्नामुळे आम्हाला मिळतं, तर खूप भारी वाटतं ते. वा 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 वा. आता येणार तानाजीकडे. तानाजी तुझी तर क्रेज भयानक आहे सगळीकडे. म्हणजे ते तो सीन प्रचंड आवडतो सगळ्यांना. तो बिचारा तो कागद उघडतो, नखं असतात त्याच्यामध्ये. पण आता खरं एखादं प्रेमपत्र आलं का एवढ्या दिवसात? सांगत नसेल सांगत नसेल नाही तर आम्हाला. नाही खरंच नाही आलं. नका दिली तरी चालते, पण ही नाही वाट नक्की दिली तरी चालतील, पण ही नाही काय. ही नाहीच काय.